माझे पप्पा कसे गेले, असे अचानक निघून कसे गेलात पप्पा, असे अचानक निघून कसे गेलात? Why did you break my heart? Why did you fall in love? Why did you go away, away? दिल मेरा. इथलं गाणं कशात बसवताय? ते मूड तसा होता ना म्हणून जरा बॅकग्राऊंड. पण हे पप्पांसाठीचं गाणं नाही, हे प्रेयसीचं गाणं आहे, हे वेगळं आहे. कैसे गेलात पप्पा, तुम्ही कैसे गेलात? बोलो पप्पा, कुछ तो बोलो पप्पा, कुछ तो बोलो. इतने दिन से मुझे बोलो बोलो करके मेरा सर खा रहे थे, अब तो बोलो पप्पा, अब तो कुछ तो बोलो, कुछ तो बोलो, कुछ तो बोलो. बाबू मोशाय, जिंदगी और मौत ऊपर वाले के हाथ में है जहाँ पना. हम सब तो रंगमंच की पुतलियां हैं, जिसकी डोर ऊपर वाले के हाथ में है, वो कब किसे कैसे उठाएगा कोई नहीं जानता. कौन है? महाकाल, महेश 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 महेश. तो महाकाल नाही आहे, तुझा बाप आहे मी बाप. अरे पण माझा बाप तर मेला ना. हो, मेला होता पण परत आलाय भूत बनून. सांगा ना पप्पा. सांगतो. हा. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आठ पाट नगर होतं. तिथे हॅमलेट नावाचा राजा राहायचा. हॅमलेट नावे राजा होता महाथोर, तयाची पत्नी होती सागर. नदी किनारी त्याच्या भावाने घुसविली तलवार त्याच्या पाठीमागे. घुसविली घटा घटा, वार केले सटा सटा, वार केले सटा सटा. ऐका हेमलेटच्या खुनाची कथा, हो ऐका हेमलेटच्या खुनाची कथा, हो ऐका हेमलेटच्या खुनाची कथा. चल जाएगा माझा मृत्यू दर्पसंशाने झाला नाही. मला त्याला कुणीतरी अरे सर्पदंश म्हणायचे, त्याला येत नाही ते. स्नेक बाईटनी मी मेलो नाही. मग तुझ्या काकाने माझा खून केला. काय? होय, वह एक्सीडेंट नहीं था दया, वह खून था खून. और यह केस सीआईडी के पास जानी चाहिए. बदला, बदला, तुला बदला घ्यावा लागेल हॅमलेट. हॅमलेट एकचा बदला तुला घ्यावा लागेल. कशाला पण तू काय? मेरे हेमलेट आएंगे, मेरे हेमलेट आएंगे, मेरे हेमलेट. टीबी और नॉट टीबी. मग टेस्ट करून घे जा. तेच आहे ना. टू बी और नॉट टू बी. अच्छा, टू बी और नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन ऑफ 25 मार्क्स. जगावं की मरावं हाच एक प्रश्न आहे. जर तसं असेल तर मग जगावं. कोण आहेस तू? जगावं की मरावं हाच एक सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर
जगावं बेशरम लाचार आनंदानं, कि मग फेकून द्यावं देहावरचं लक्तर ज्यात गुंडाळलेल्या आहेत असह्य यातनांचा. काळ्याशार मृत्यूच्या समुद्रात. तुझं एवढं पाठ आहे? चिन्मय तुमच्याकडे येणार आहे. दिग्दर्शन केलंय तुम्ही या नाटकाचं. माझी मुलं काय बघतायत आज ते गोलमाल बघतात. हो. ते गाड्या उडताना बघतात आणि त्यांना फार मजा वाटते त्याची. हो. किंवा ते इतर कार्टून्स बघतात किंवा मग डिझनीचे अत्यंत दर्जेदार काही ॲनिमेशन्स बघतात. हो. आम्ही एक गोष्ट प्रकर्षाने मी टाळली हे नाटक करत असताना. नाटकात मी कुठेही स्क्रीन वापरणार नाही. कारण ऑलरेडी सगळी मुलं स्क्रीन्सनी घेरली गेलेली आहेत. अगदी घड्याळात सुद्धा आपल्या व्हिडिओ गेम झालेले आहेत आजकाल. तर कुठेही स्क्रीन नको वापरूया, आपण रंगवलेला पडदा वापरूया. वा. ते जे कॉमिक बुक व्हर्जन जे आपण लहानपणी बघत होतो, ज्याच्यामुळे आपल्या इमॅजिनेशनला चालना मिळत होती, खरंय. आता इमॅजिनेशनवर काहीच अवलंबून राहिलेलं नाही, कारण Googleच सगळंच सांगतं दाखवलं जातं. तर त्याच्यासाठी ज्या ज्या करामती गमती जमती करता येतील. आणि मला सुदैवाने वैभवसारखा अभिनेता मिळाला आणि इतर जी अभिनेत्यांची टीम मिळाली ते सगळेच कॉलेज रंगभूमीवर म्हणा, प्रायोगिक रंगभूमीवर म्हणा, खूप चांगलं काम करणारे नट आहेत सगळे. आणि ह्या सगळ्यांच्या एफर्टमधनं हे नाटक आता उभं राहिलं. वा वा. तुषार सर आता तुमच्याकडे येणार आहे. यातली महत्वाची भूमिका तुम्ही साकारताय. राजाची ही व्यक्तिरेखा आहे आणि त्याच्या भोवती हे नाटक फिरतं. नंतर काय सांगाल? निदान शेक्सपियरच्या नाटकातल्या भूमिका माझ्याकडे अचानकच आलेल्या आहेत. म्हणजे हे आता हा म्हणजे इनफॅक्ट हे चौथं नाटक शेक्सपियरचं म्हणजे मी करतोय. सो आय एम रिअली द ब्लेस्ड वन असं मी म्हणेन. खरंच मी लकी मानतो स्वतःला. यात माझं काही कॉन्ट्रीब्युशन नाही की माझ्यामुळे पण असं. म्हणजे 1985 साली जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा राज्यनाट्य स्पर्धेत विजय केंकरे यांनी ऑथेलो बसवलं होतं. अच्छा. त्यानंतर आम्ही मॅकबेथ केलं. त्यानंतर अनेक वर्षांनी राजीव नाईक यांनी मिडसमर नाईट्स ड्रीम केलं ऐन वसंतात अर्धरात्री या नावाने. आणि आता हे इतकं तरी लंडनचे नातं असलं लंडनचे आवडताना आवडताना करेक्ट. शेक्सपियरने पुस्तकात लिहिलं पण असेल कुठे ही तुषार असं असू शकतं. आपण जोडलं. हा विनोदाचा भाग आहे. पण खरंच जोरदार ही भूमिका बघण्याची उत्सुकता लागलेली आहे सगळ्यांना. तर काय तुकडटवाडीमध्ये सध्या सुट्टी लागलेली आहे शाळांना आणि सुट्ट्यांचं वातावरण आहे. पण तुम्ही आलाय म्हटल्यानंतर आमचे जे दोन भाचे आहेत त्यांची अशी इच्छा झाली की तुम्हाला भेटावं. तर ते येत आहेत. मी तुम्हाला विनंती करतो की समोर विराजमान होऊन बघा ते काय करतायत.